आपल्या वडिलांना तक्रारी सांगायचा. अहो असं कोणी युद्ध असतं का? युद्धाला ये म्हणते पळून जाते आणि गोळे घेऊन मारून टाकते. ह्याला काही युद्ध म्हणतात का? सारखं त्या पोराबद्दल आपल्या वडिलांना तक्रार सांगायचं. तर त्याची बहीण सारखी ऐकायची. असं कोणत्या पोराबद्दल माझा दादा सारखं बाबांना सांगत राहतो. ती पोरगा असं दे तसं दे आणि सारखा अपशब्द बोलतो आणि दरवेळेस त्याच्या शौर्याच्याच कथा सांगत बसते. ती सारखी त्याची बहीण ऐकायची, कांदून ऐकायची. दादा येते आणि सारखं म्हणते असं कुठं राजा असतो का? तिथं येतो आपल्या सौरगड्यांना गोळा करतो आणि नको नको अशा अनाठाई दिला करतो आणि म्हणतात तो देव. असला देव असतो का म्हणले? ती म्हणायची इथं तिथं आता बोलते कोणाबरोबर? राजाबद्दल बोलते का कशाबद्दल बोलते? बाबांना का सांगते? असं असतं का? गुरु वाढायला जाते ओळख बसता गुरु कशाला इलेक्शन लढतो? असं इलेक्शन नाही, कशाला इकडे युद्ध करतो? असं सारखं सारखं त्याच. त्यावेळेस त्या बहिणीला वाटायला लागलं ज्या आरती माझा एवढा शौर्यशाली दादा जाऊन येऊन त्या गवळ्याच्या पोराचं एवढं सारखं कौतुक करतोय. ते पोरग लय शौर्यशाली असलं पाहिजे बरं का. माझ्या दादाकडे एवढी ताकद आहे आणि त्याला प्रत्येक वेळेस जो हारायला भाग पडतोय त्याचा पराभव करतोय. ती नक्की पोरग आहे कसं? ती सारखी कामून ऐकायची. असं कुठं असतं का? युद्ध करायला येते आणि डोक्यात मोरचं पिसाळ काढून येते. मोरचं पिसाळ आहे का? अहो ती जाऊ द्या. बाबा तुम्ही सांगा, आपण युद्धाला गेलो तर आपल्या कमरेला काय असते? तलवार. त्याच्या कमरेला काय असते? बासरी. म्हणजे म्हणली दादा नक्की सांगतोय कोणाचं? हे ऐकून 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 त्या शौर्यशाली असलेल्या राजाच्या बहिणीचं मन त्या पोरावर आलं, ज्या पोराला तिने कधीच पाहिलं नव्हतं. जाऊन आणि चित्रपट रेखाटायची. चित्र रेखाटताना तिने इतकं सुंदर चित्र रेखाटलं आणि तेवढ्यात तिच्या भावाने त्याच्या बहिणीचं लग्न लावायचं ठरवलं. म्हणजे आता पाच बहिणीचं वय झाले, आता लग्न लावायचं. लग्न कोणाचं लावायचं? तर शिशुपाल नावाचा अतिशय शौर्यशाली राजा होता, त्याच्यासोबत लावायचं लग्न. आणि त्यावेळेस जिथं राजसभा भरली, आपल्या पांडवांचा मोठा यज्ञ चाललाय आणि त्या ठिकाणी त्या गवळ्याच्या पोराला तिथं सर्व अख्ख्या भारतातले राजे आले आणि पांडवांनी सगळ्या श्रेष्ठ क्षत्रिय म्हणून कुणाला मान दिला? त्या गवळ्याच्या पोराला. आता ते शिशुपाल वैतागला, म्हणलं थांबा, म्हणलं ही जरी माझ्या नात्यातलं असलं ना, ह्याला अजिबात वर चढून द्यायचं नाही. पण त्याला माहिती होतं का याला समाजामध्ये तोंड दाखवायला पुन्हा मिळते, त्या गवळ्याच्या पोरामुळेच मिळते बरं का. त्या शिशुपाल वाटतं तेवढा साधा नव्हता. जन्मल्या त्याला 2 शिंग आलती आणि त्याच्या आईला सांगितलं जो याला हातात घेतल्यानंतर त्याची शिंग नाहीच होती, त्यावेळेस समजायचं की त्याच्याच हातून ह्याचा वध निश्चित आहे. अनेक जण यायची पण काय कुणाच करून व्हायना. शेवटी तिथं आला आपला तो गवळ्याचं पोर आलं तिथं आणि त्याने गाते दे ना पोरग दे ना गाते आत्या करायला घेतलं जसं आपल्या खुशीत, तशी त्याची दोन्ही शिंग नाहीशी झाली. पण आत्याला कळलं जी आरती तुझ्या मांडीवर येऊन याची शिंग नाहीशी झाली, त्या आरती तुझ्याच हातून याचा वध ठरलेला आहे. ते सात्या म्हणते बघ तुझ्या हातून याचा वध निश्चित आहे, पण माझी विनंती काय त्या ह्याचे ना तू 100 अपराध माफ कर. जर त्यातून परत अपराध केला तर तू त्याचा वध कर. आणि तिने वचन दिले आणि त्या शिशुपालने नको नको असे अपशब्द आपल्या भगवंताला अखंड भारतातल्या सगळ्या राजांसमोर त्या यज्ञामध्ये होत असताना तिथे क्षत्रियाचा मान मिळत भगवंताला दिले. आणि अक्षरशः भगवंताने ज्या शिशुपालला सांगितलं तुझे 99 शिव्या झाल्या, आता शांत बस. ते म्हणलं तुला घाबरतोय का? काय करशील का? आणि त्यावेळेस भगवंताला एक अपशब्द बोलला द्रौपदी बद्दल, अतिशय गलिच्छ बोलला. त्यावेळेस भगवंताने मग आपल्या सुदर्शनाला आज्ञा दिली आणि त्याचा तिथं शिरच्छेद केला. आता याचा शिरच्छेद झालेला ज्यावेळेस तिथं त्या पुरीला कळलं, तिच्या भावाकडूनच कळलं, तर बास तुम्ही ज्याच्यासोबत माझं लग्न लावणं होतं ना त्याच्या बरं नाही, पण ज्याने त्याचा शिरच्छेद केला त्याच्या बरं लावायचं. आता भावाची तळपायच्या मस्त कळा तुला अक्कल का म्हणली, तो आमचं शत्रू म्हणले. त्या बहिणीला कळलं आता आमचं काही ठरलं नाही. बहिणीने एका ब्राह्मणाच्या माध्यमातून एक पत्र पाठवलं. मी नाही म्हणणार काय ते जाण्याचं योगाला तुम्ही ठेवायला कोण असतोय. एक पत्र पाठवलं कुणाला? त्या गवळ्याच्या पोराला. आणि त्यामध्ये पहिलं वाक्य काय होतं माहितीये का? जगातला सर्वात सुंदर अजून म्हणतो देवा कोण? ते म्हणतो माझ्याशिवाय कोण आहे म्हणतो. सगळ्यात सुंदर
आणि मग त्यात लिहितं की तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा. आणि त्यावेळेस भगवंताने त्या ठिकाणी त्या नगरीत प्रवेश केला. आता ती कथा मोठी आहे, पण त्या प्रवेश करून भगवंताने त्या रुक्मीच्या नाकावर टिचून आपल्या रुक्मिणी मातेला सोबत घेऊन गेले. एका देवीच्या मंदिरामध्ये जाऊन रुक्मिणी सोबत ज्यावेळेस त्यांनी लग्न केलं, ती लग्न आता 23 तारखेला आहे बरं का. आपल्या पंढरपूरला पण त्या ठिकाणी आपल्या विठुरायाचं आणि रुक्मिणीचं काय असणार आहे, लग्न असणार आहे. त्यातून देवाला आपल्याला एकच समजावून सांगायचे, काय कुणाच्या कीर्तीला अपकीर्ती म्हणून तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न कितीही केला तरी पण त्याची कीर्ती जर त्याच्या कीर्तीवर आधारित असत तर त्याचा उदो आणि उद्धव होईल.